बघा करवंद आपण आता पाट्यावर टाकून घेऊया। पाट्यावर टाकल्यानंतर याला अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने थोडंसं चिरून घ्यायचं आहे, म्हणजे हे पाट्यावर उडणार नाहीत। व्यवस्थित चिरल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला याला पुन्हा बघायचं आहे की कोणते चांगले आहे का खराब आहे म्हणून। तर पूर्ण हे छान हिरवे हिरवे आहेत, त्यामुळे छानच आहेत। काही याचा रंग जांभळा आहे, तर तरीही ते छान लागतात। यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडंसं लसूण, अद्रक आणि जिरं आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मीठ सुद्धा थोडंफार चवीपुरतं टाकायचं आहे आणि तिखटही टाकून घ्यायचं आहे। हळद टाकल्यानंतर याला अशा प्रकारे छान ठेचून घ्यायचं आहे। आता पाट्यावर छान मस्तपैकी वाजून मस्तपैकी छान छान ठेचून घ्यायचं आहे। हे ठेचल्यानंतर सर्व साहित्य एकत्र झाल्यावर छान सुगंध पसरायला लागतो। याची चवही खूप छान लागते आणि हे बारीक झाल्यानंतर आपली चटणी